सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 28 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज मेघाच्या बर्थडेसाठी सगळे जमले होते आणि तिचा बर्थडे सगळ्यांच्या येण्यामुळे खूप छान साजरा झाला आणि तिला खूप सरप्राईज भेटलं. आणि तिथे मात्र नीतू वरून जो हशा पिकला तो काही थांबायचं नाव घेत नव्हता. अर्जुनराव म्हणाले की राहुल हे बेनं कुठल्या वेबसाईटवरून डाउनलोड केलं रे, खूप विचित्र आहे. राहुल म्हणाला, अर्जुन माकडा, तूच मला कोमल नावाची वेबसाईट सुचवली होती, त्यावरूनच डाउनलोड केलं आहे. अर्जुन म्हणाला, राहुल तूच त्या वेबसाईटच्या शोधात होतास म्हणून मी सुचवली. आणि इतक्यात मध्येच सचिन म्हणाला, पण राहुल तुझं बरोबर अपलोड तर तूच केलं होतंस ना आणि मग डाउनलोड झालं ना, तर आता असा आशा पिकला काही बोलूच नका. यांचं हे अपलोड, डाउनलोड, इन्स्टॉल, डिलीट, सेव्ह हे आधुनिक तंत्रज्ञानातलं चावट मार्मिक बोलणं ऐकून सगळ्या रॉयल लेडीजही थोड्या थोड्या लाजायला लागल्या आणि म्हणाल्या, आता तुम्ही सगळे बाहेर जा बरं, बास करा, खूप झाला वात्रटपणा. मग सगळे रॉयल बॉयज एका दुसऱ्याच खोलीत गेले. त्यांना तरी काय, तेवढंच हवं होतं, कारण चैतन्यनं तिथं सुद्धा पिल्लूची सोय केलेलीच होती. आता काय करावं यांना, एक इव्हेंटसुद्धा पिल्लूशिवाय जात नव्हता. जितकी वाट 40 वय होण्याची बघितली होती तसं अगदी पेव फुटल्यागत करत होते. तसं किती संयमी होते ना सगळे. 40पर्यंत अजिबात हात नाही लावला आणि आत्ता जितका संयम ठेवला तितकी जास्त घेत होते आणि सगळा कोटा भरून काढणार होते बहुतेक. आणि पुन्हा आढावा घ्यायचा चाललं होतं की कोणाकोणाच्या बायकोला संशय आला सांगा बरं. आणि अर्जुनराव म्हणाले, यार मी खडा टाकला होता, पण आमच्या येड्या ठकीला काही कळलंच नाही. तिला सगळं फोडून सांगावं लागतं तेव्हा कुठं कळतं. आणि सचिन म्हणाला, अर्जुन फोडून सांगायला जाशील आणि वहिनीला कळलं तर त्या तुझं डोकं फोडतील, मग काय करशील. अर्जुन म्हणाला, तेवढी एक रिस्क आहे बाबा. दिसायला साधी भोळी वाटत असली तरी डांबराची गोळी आहे माझी बायको. आणि चैतन्य म्हणाला, चल चल काहीही नको बोलू, वहिनी खूप चांगले आहेत आणि साध्या आहेत. अर्जुनराव म्हणाल्या, ती साधी आहेच की, मी कुठं नाही म्हणालो, भोळी पण आहे, यावरही माझे आक्षेप नाही, पण तिचं दुसरं रूप फक्त मला माहीत आहे. चैतन्य म्हणाला, मग आम्हाला कसं माहीत नाही. अर्जुनराव म्हणाले, तुम्ही लग्नाच्या आधी होता का माझ्यासोबत. नाही ना. लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर काही दिवस फक्त मी होतो तिच्यासोबत. हे आत्ताची बायको प्रेझेंट करायला तुमच्यासमोर खूप कष्ट लागलेत मला. तेव्हा कुठे माकडा तुला बिर्याणी खायला मिळते, कळलं का. काही तर दगडं खायला मिळली असती. सचिन म्हणाला, पण आत्ता तुला का फळ चाकायला मिळतंय ना, मग झालं तर. अर्जुनराव म्हणाले, तेवढं मात्र खरे आहे. चीत झालं माझ्या कष्टाचं. जितकं त्रास काढला तितकंच आता सुखच सुख. कसलंच टेन्शन नाही कोणत्याच गोष्टीत. आधी तिची मान नाही नाहीमध्ये हलायची आणि आता फक्त हो हो म्हणून हलते. आधी म्हणाला, अभि म्हणाला, पण अर्जुन ही जादू झालीच कशी म्हणायची. अर्जुनराव म्हणाले, लिंबू फिरवला तिच्यावरनं आणि माझ्या तिरस्काराचं तिला लागलेलं भूत जाऊन तिला प्रेमाची लागीर झाली. आणि आता आवरा पटकन, नाही तर त्या राहुलचं शेंड्याचं जांभळ येईल, सगळं नाश करायला टाकेल इथं. सचिन म्हणाला, काय म्हणालंस, शेंड्याचं जांभळ, आता हा कसला शब्दप्रयोग. अर्जुनराव म्हणाले, अरे म्हणजे काळं कुळकुळीत जांभूळ असतं ना, जास्त लांब ते रे. राहुल म्हणाला, तुझ्या आईचं तुझ्या पोराचा लय उजेड पडलाय का, माझ्या पोराला नावं ठेवतो. अर्जुनराव म्हणाले, मग माझ्या पोराचा तो नाद नको करू. आणि सचिन सांग बरं, आशू लहान होता तेव्हा सगळ्यात जास्त तो कोणाला आवडायचा. त्याच्या सगळ्यात जास्त पिकोणी घेतल्या आणि त्याला कोणी घेऊन पळत होतं कडेवर. आणि सचिन हळूच म्हणाला, राहुलच की, अजिबात सोडत नव्हतं त्याला. आणि आता राहुलला सुद्धा ते दिवस आठवले आणि म्हणाला, यार होताच आशू तसा, एकदम गुटगुटीत गुबगुबीत टवटवीत गोरा पान मलईचा पेढा. ए अर्जुन, तू लहानपणी तसाच असशील ना रे. अर्जुन म्हणाला, आता कोणी बघितलंय लहानपणी, पण दामले काकू म्हणतात की मी होतो तसाच, मग नक्की असणार. यार मला वाटलं आशूला खेळवेन,
आणि तसंच मलासुद्धा पोरगं होईल, गोरं गोमटं टपोरा डोळ्याचं. पण सगळं उलटच झालं. आणि आता जेव्हा सेकंड चान्स घेईन ना, तसा सचिन म्हणाला, ए राहुल, चान्स घेईन म्हणायचं नाही बरं का. एकतर तसे सगळे हसले आणि राहुल म्हणाला किंवा अपलोड तर जेव्हा आम्ही दुसरी फाईल अपलोड करेन ना, तेव्हा तरी यार गोरं व्हावं रे. एक तिच्यावर तरी जायला पाहिजे आणि एक माझ्यावर गेलं पाहिजे, बास की. अर्जुनराव अभिला म्हणाले, अभि तू घेणार आहेस का दुसरा चान्स? अभि म्हणाला, मी तुला विचारून सांगतो, ते तयार असेल तर मला नाही काही हरकत. आणि ती अशी म्हणाली आहे की अभि थोडा मोठा होऊ दे, मग विचार करू. त्यामुळे अजून विचार नाही केला. आणि सचिन म्हणाले, अर्जुन तू रे, तुझं काय, तू एकटाच मागे राहणार होय? आणि अर्जुनराव म्हणाले, माझं अजून कुठे ऑपरेशन झालं आहे, माझा तर चान्स लागेलच की. आणि इतक्यात पुन्हा दरवाजा वाजला आणि मयुरी बाहेरून म्हणाले, अहो अर्जुनराव, दरवाजा उघडा. दरवाजा का लावून बसलात? तसं सगळं पटापट लपवून ठेवलं आणि चेहऱ्यावर खूप साधा भोळा आव आणून सॉरीनं दरवाजा उघडला. आणि म्हणाले, काय झालं मयू, तुला काय हवं आहे का? ती म्हणाली, मला काही नको आहे, पण तुम्ही दरवाजा लावून काय करत होता? तसा पत्ते दाखवत चैतन्य म्हणाला, वहिनी अहो पत्ते खेळतोय, जेवणाची तयारी होईपर्यंत काय करू ना, म्हणून टाईमपास चाललाय, बाकी काही नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, बायको तसं माझं मनच लागत नाही या पत्त्यांमध्ये, फालतूचा गेम आहे. आणि मयुरी म्हणाली, हो का, मग तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे? अर्जुनराव पुन्हा थोडा चावटपणा करत म्हणाले, मला तर सगळ्यात जास्त इंटरेस्ट तुझ्यासोबत गेम करण्यात आहे. चल थोडी बाजूला आणि आपण आपला गेम खेळूया. आणि तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, बापरे निर्लज्ज कुठले, आणि गेली निघून परत. मग आता असं चावट बोलून अर्जुनरावांनी बायकोला बरोबर पटवली. सचिनने तिसरा पेग भरला आणि चैतन्य मला, अरे बास बास माकडा, नाही नाही म्हणत होतास, पण तू तर खूपच फर्मासमध्ये आलास की. अर्जुन म्हणाला, सचिन आपल्याला गाडी चालवायची आहे, लक्षात आहे ना, रस्त्यावरची माणसं मारायची नाही, जरा हळूहळू. राहुल हसून म्हणाला, बघ ना, याच्या सासरवाडीला वाईट वाटत असेल की आमच्या जावयाला सुपारीच्या तुकड्याचं सुद्धाही व्यसन नाही. किती सज्जन आहे ना जावई. आणि अभि म्हणाला, मग खरंच आहे की सचिनला सुपारीचं व्यसनच नाही, दारूचं व्यसन आहे रे. तशी आता सगळी रॉयल गँग थोडी थोडी हसली. मग सगळ्यांनी आता संगनमताने भास केलं. जेवण चाललं आणि जेवतानासुद्धा चेष्टा मस्करी यांना ऊत आला होता. मयुरी म्हणाली, कोमल तो कांदा पास कर गं. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू कांद्या पौर्णिमा साजरी करायची आहे का गं तुला? जास्त कांदा खाऊ नकोस बरं का, नाही तर मला त्रास देशील. तसं मयुरीने त्याच्याकडे बघून डोळे मोठे केले. आणि आता या कांद्याचं आणि त्रासाचं काय कॉम्बिनेशन हे मात्र कोणाला कळलं नाही. आणि अर्जुनराव आपले म्हणाले, हे चैतन्य ते लिंबू दे इकडं. आणि लिंबू पिळताना म्हणाले, यार या लिंबात रसच नाही, किती दाढं आहे रे ते लिंबू, यात अजिबात रस नाही. तसं माझं लिंबूसुद्धा लग्नाच्या आधी, लग्न झाल्यावर दाढं होतं बरं का, म्हणजे रस होता तसा त्यात, पण दाखवत नव्हतं. त्याचं वेगळंच पाणी बघायला मिळालं मला. आणि जसा त्याच्यातून रस टप टप गळायला लागला तसं माझं लिंबू मला आणि माझ्या लिंबाला मी आवडायला लागलो. आणि आता मयुरीने पुन्हा त्याच्याकडे बघून डोळे मोठे केले. आणि रॉयल गँग हसत होती हळूहळू मान खाली घालून. मयुरीच्या डोळे मोठे करण्याचा परिणाम अर्जुनरावांवर होतच नव्हता. पण आता झालं होतं काय माहीत आहे ना, अर्जुनरावांना पिल्लू थोडी जास्त झालं होतं. त्यामुळे तिने किती पण डोळे मोठे केले तरी स्वारींना सगळं नॉर्मल वाटत होतं आणि बडबड करायची थांबतच नव्हती. आणि मयुरी दातवट खाऊन म्हणाली, आता घरी चला, मग सांगते तुम्हाला. तसे अर्जुनराव म्हणाले, ए घाबरलो बरं का मी. चैतन्य, आज माझा मुक्काम इथेच, मला भीती वाटते यार घरी जायची, नाहीतर मेघा मला प्रोटेक्शन दे पोलिसांचं, तरच मी घरी जाणार. तसे सगळेजण पुन्हा हसले थोडे थोडे. आणि मयुरी म्हणाली, तुम्हाला कशाला हवं आहे हो प्रोटेक्शन, मी काय तुम्हाला खाणार नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, मग काय गिळणार का डायरेक्ट? तसे आता सगळे पुन्हा हसायला लागले आणि मयुरीसुद्धा हसायला लागली. मग चैतन्याने आता त्यावेळी राहिलेली मसाला पान आत्ता आणली आणि आत्ता मयुरी घाबरलीच, कारण आता इथे जर चावट अर्जुनरावांनी एकत्र पान खाण्याची भाषा केली तर काही खरं नाही असं तिला वाटलं. आणि नशीब ते काहीच बोलले नाहीत
आणि सगळेजण चोचलाल करून आपल्या आपल्या घरी गेले. पण जसे ते बेडरूममध्ये आले, फ्रेश झाले, तसं खिशातून पान काढलं बाहेर आणि तोंडात पकडून खाण्याचा इशारा केला. मयुरी तर चकित होऊन म्हणाली, आता हे कुठून आणलं तुम्ही? अर्जुनराव म्हणाले, माझं परफेक्ट प्लॅनिंग असतं गं. तू तुझ्या नवऱ्याला लेचा प्याचं समजू नकोस. आणि बायको, पटकन खा बरं पान, नाहीतर मला त्यासाठी दुसरं सीट शोधावं लागेल. आणि तिने हसूनच अर्ध पान खाल्लं आणि अर्जुनरावाने तिला खाऊनच टाकली. आणि आता पुन्हा सकाळी जेव्हा वॉकिंगवरून आली तेव्हा शिव्या घालतच परत आली. मयुरी म्हणाली, आहो कोणाला शिव्या घालताय, काय झालं? अर्जुनराव म्हणाले, बघ तुझा फिटनेस असा राहण्यामागे माझा किती मोठा हात आहे. तू अशी हलवून हलवून घरातली कामं करतेस म्हणून अशी छान बांध्याची आहेस, आखीव रेखीव. मयुरी थोडी आश्चर्याने बघत म्हणाली, तुम्ही वॉकिंगला जाता की बायकांचे बांधे बघायला, ते आधी मला सांगा. आणि मनोमन ती थोडी हसली सुद्धा, कारण मुद्दाम तू बेढप झाली आहेस, लूज पडली आहेस असं म्हणून तिला चिडवणारे अर्जुनराव असे नकळतपणे तिच्या शरीराच्या ठेवणीचं कौतुकच करायचे. कारण बाहेरच्या बायकांसोबत बायकोची तुलना करायचे मनातल्या मनात. आणि आता असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं बरं का. मग या वयात त्या मानाने आपलीच बायको जास्त चांगली आहे असं त्यांचं मन 100 वेळा ग्वाही द्यायचं. मग अर्जुनराव म्हणाले, अगं आवर्जून कशाला बघतोय, कोण दिसलं म्हणून बघितलं. त्या आपल्या कोपऱ्यावर गार्डन तयार झाले ना, तिथं बायका जाडीच्या जाडी त्या पॅन्टमध्ये आणि त्या टी शर्टमध्ये बसत नाही शरीर तरी कोंबून कोंबून भरतात, पोत्यात कापूस भरावा तसं, आणि गाडीवर येतात. तर कशाला येतात? व्यायाम करायला. त्यांच्या आईला लावला टांगेवाला. यांच्या बापानं असं व्यायाम केला होता का? आता मयुरीसुद्धा हसली आणि त्याला काय म्हणायचं आहे ते तिला कळलं आणि म्हणाली, हो ना हो, घर काम करून सुद्धा भरपूर व्यायाम होतो की. घरी कामाला बायका लावतात आणि तब्येत कमी करायला बाहेर जातात. किती विरोधाभास आहे ना. अर्जुनराव म्हणाले, त्याच्याही पुढचं घरापासून त्या गार्डनपर्यंत चालत जरी आली ना तरीसुद्धा कमी होतील, रोज 2-2 किलोनं. पण अगं तसं नाही ना करत त्या. इथं आरामात येतात गाडीवर आणि जिममध्ये जाऊन घाम गळतात आणि रिटर्न पण गाडीवर जातात. आता काय म्हणावं यांना. आणि तिने आता हसतच त्यानं वॉकिंगवरून येताना आणलेल्या भाज्या हातात घेतल्या आणि डोक्याला हात लावून म्हणाली, तुम्ही नक्की या भाज्या स्वतःसाठी खरेदी करून आणता का त्या भाज्यावाल्यांचा फायदा करण्यासाठी खरेदी करता, ते आधी मला सांगा. आणि अर्जुनराव म्हणाले, ए बाई, अशी बरी म्हणाली नाहीस की तुम्ही या भाज्या भाजीवालीकडून आणता की भाजीवाल्याकडून, पण झालंय काय? ती म्हणाली, हे बघा या भुईमुगाच्या शेंगा नुसत्या दिसायला मोठ्या आहेत पण आतमध्ये दाणे किती छोटे आहेत. आणि ही काकडी इतक्या कवळ्या काकड्या आहेत की कडू लागतील आणि कोणच खाणार नाही. आणि अर्जुनराव चावटपणा करत म्हणाले, मयू, माझी कवळी काकडी तर मला खूप खूप गोड लागली गं त्यावेळी आणि खूप रसरशीत होती. मग ही का नसेल? आणि रस असल्याशिवाय बायको आणि काकडी अजिबात चांगली लागत नाही. आणि ती म्हणाली, आता तुमचं काकडी पुराण बंद करा आणि जा आंघोळीला. आणि इकडे तिकडे बघून अर्जुनराव कोणीच नाही जवळ याचा फायदा घेत तिला मिठी मारून म्हणाले, ए मयू, पाठ घासून दे ना. आणि मयुरी म्हणाली, आधी मला सोडा बरं, कोणतरी येईल बाहेर. आणि अर्जुनराव हळूच म्हणाले, कोणीतरी बाहेर येण्या अगोदर तूच चल ना आतमध्ये. असं म्हणून तिला ती नको म्हणत असताना उचलूनच बाथरूममध्ये नेली. आणि पुन्हा मयुरी म्हणाली, आहो माझी आंघोळ झाली, तो शॉवर आधी बंद करा ना. पण आता शॉवर नाही बंद झाला, बंद झालं ते मयुराणीचं तोंड. अर्जुनरावांनी त्यांच्या तोंडानं तिचं तोंड बंद करून टाकलं आणि थोड्या वेळाने मयुरी गालात खूप गोड हसतच बाहेर आली. कारण आता शॉवरने सुद्धा आंघोळ झाली होती आणि नवऱ्याच्या प्रेमानं सुद्धा न्हावून निघाली होती ती. मग आज त्याला तहसीलमध्ये वगैरे जायचं होतं आणि तो लवकर गेला. आणि संध्याकाळी आल्यावर मात्र चेहरा थोडा गंभीरच झाला होता. आणि मयुरी म्हणाली, काय हो, काय झालं आज असे गप्प गप्प का? आणि अर्जुनराव म्हणाले, खरंच सांगू का तुला की काय झालं? ती म्हणाली, सांगा काय झालं? आणि अर्जुनराव म्हणाले, आज तहसीलमध्ये गेलो होतो आणि भरपूर गर्दी होती आणि नेमकं माझ्यापुढे एक बाई होती, साधारण तुझ्या वयाची असेल. आणि अगं गर्दीचा फायदा घेऊन ती अशी करत होती का
तिच्याकडून नकळत ते होत होतं, कुणास ठाऊक. मयुरी म्हणाली, काय करत होती? अर्जुनराव म्हणाले, ती सतत पाठीमागे यायची आणि मला पुढून चिकटायची. मी तिला 2 वेळा सांगितलं की ताई नीट उभं राहा, आणि मयुरीने त्याच्याकडे निरखून पाहिलं. त्याच्या तोंडातून ताई ऐकून आणि तिला रागाने बघत अर्जुनराव म्हणाले, असं काय बघतेस? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, फक्त तू सोडून. तशी मयुरी थोडी हसली आणि म्हणाली, आता पुढे सांगा, कळलं मला. अर्जुनराव म्हणाले, तर मी तिला म्हणालो की ताई नीट उभं राहा. तशी ती येडपटासारखी म्हणाली, अरे बापरे, तुम्ही आत होय, मला वाटलं की माझा नवराच आहे. आणि एक काम करता का, तुम्ही माझ्या नवऱ्याला फोन लावा हो. आता इथं होता, कुठे गेला काय माहीत. मी म्हणाले, तुमच्याकडे फोन नाही का? तर ती म्हणाली, नाही फोन, तुम्ही फोन लावा. आणि मी फोन लावला तिच्या नवऱ्याला, तिने सांगितलेल्या नंबरवर, आणि बघ मयू, तो फोन तिच्याच पर्समध्ये वाजला. मयुरी म्हणाली, असं कसं काय झालं? अर्जुनराव म्हणाले, कसं झालं कुणास ठाऊक, पण त्यापुढचा किस्सा ऐक. आणि ती बाई म्हणाली, अरे देवा, नवऱ्याचा फोन इथेच विसरला वाटतं. मग त्यानंतर माझं काम झालं, मी फॅक्टरीत गेलो आणि साधारण 2 तासाने बघ मेसेज आला आहे मला व्हॉट्सअपला, हाय म्हणून. आणि DPवरून मी ओळखलं की ती बाई तीच आहे. आणि मयुरीच्या सगळा प्रकार लक्षात आला आणि म्हणाले, बापरे, काय बायका आहेत. म्हणजे तुमचा फोन नंबर घेण्यासाठी इतकी सगळी नाटकं केली तिनं. आणि अर्जुनराव म्हणाले, पण तिच्या नाटकाला मी कशाला भुलतोय, जाऊ दे मरू दे, मी आता तिला ब्लॉकच करून टाकतो. तुला एकदा दाखवावी शेवटची म्हणून ठेवली होती. आणि मयुरी म्हणाले, हो तुम्ही पण हाय म्हणा की तिला. अर्जुनराव म्हणाले, तुला काय वेळ लागलं की काय, कशाला उगीचंच नसतं लचाण, लागलं माझ्या मागं तर काय करायचं, तिनं मला भेटायला बोलवलं तर. मयुरी म्हणाली, तुम्ही म्हणा तरी हाय, ती जिथं भेटायला बोलवेल जा ना तिथे, पण मला घेऊन जा. आणि अर्जुनराव म्हणाले, आणि तुला घेऊन जाऊन तू काय करशील? आणि मयुरी बांगड्या मागे सरकवत म्हणाली, तिच्या झिंज्या उपटेन, लाज नाही वाटत दुसऱ्यांच्या नवऱ्यावर असं जाळं टाकायला? आणि अर्जुनराव, म्हणून तुम्ही घाबरलाय हो इतके? अर्जुनराव म्हणाले, घाबरू नाही तर काय करू, नुसतं बोलणं वेगळं आणि ही बिलामत पाठीमागे लागणं वेगळं. मी आपला नुसता बोल घेवडा आहे या बाबतीत, पण मला काही जमत नाही बायकोशिवाय. मला फक्त इथे आलो की बरं वाटतं आणि गारगार वाटतं, असं म्हणून त्यानं तिला मिठी मारत गालावर एक पी दिली. आणि मयुरी हसायला लागली आणि म्हणाली, भित्रा ससा कुठले, आणि स्वतःला नुसते ढाण्या वाघ समजतात. आणि अर्जुनराव म्हणाले, थांब, आता तुला दाखवतो माझ्यातला ढाण्या वाघ, असं म्हणून तिला खूप गुदगुल्या केल्या आणि बेडवर पाडली आणि तिचा पूर्ण ताबा घेतला. आणि ती म्हणाली, अहो अर्जुनराव सोडा ना. आणि अर्जुनराव म्हणाले, आता नाही, आता हा डाण्या वाघ त्याच्या हरणीचा फडशा पाडणार म्हणजे पाडणार, असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं आणि बंद केलं.